भूमितीमधलं पहिल्या प्रकरणाचा प्रॉब्लेम सेट पाहतोय. प्रॉब्लेम सेट 1 मधील पहिलं एक्झाम्पल आपलं झालंय. दुसरं एक्झाम्पल काय दिलंय बघा. एन ट्रायंगल ABC B'D''C म्हणजे दरम्यानचा संबंध दिलाय. BD इज इक्वल टू काय दिलाय 7 आणि BC इज इक्वल टू काय दिलाय 20. द फाइंड फॉलोइंग रेशोज. खाली त्रिकोणाचे काय काढायचे तुम्हाला गुणोत्तर काढायचे. आता हा जो प्रकार आहे तो आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये पाहिलाय. कुठे पाहिलाय? प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये पाहिलेलं आहे की आपण ते 4 गुणधर्म पाहिले होते. त्या 4 गुणधर्मावर आधारित ही एक्झाम्पल आहे. आणि तुम्हाला प्रॉब्लेम सेट 1 मध्ये सुरुवातीला त्या 4 गुणधर्मावरती आधारित काय दिलेत एक्झाम्पल दिले. त्यातला पहिला गुणधर्म काय पाहिला होता? रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आहे त्यांचा पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. दुसरा पाहिला होता आपण एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेस. जर पाया समान असेल तर त्या त्रिकोणांची क्षेत्रफळे कोणाच्या प्रमाणात असतात? उंचीच्या. आणि तिसरा पाहिला होता एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल हाईट. जर उंची समान असेल तर त्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. आणि चौथा पाहिला होता आपण एक्स्ट्रा पाहिला होता. हे तीनच तुम्हाला पुस्तकात दिले. चौथा काय पाहिला होता रे? पाया आणि उंची दोन्ही समान असेल, इक्वल बेस आणि इक्वल हाईट असं असेल तर त्या त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात. एरियाज आर इक्वल. असे चारही पाहिले होते. मग आता आपण पहिल्यांदा काय करूया बघा. ते त्रिकोण कुठले दिलेत बघा. ABD ADC आणि ABC. ABD म्हणजे हा लहान त्रिकोण, ADC म्हणजे हा लहान त्रिकोण आणि ABC म्हणजे सर्वात मोठा त्रिकोण. कळलं पर्यंत? आता या ABD चा BD पाया दिलाय पण याचा DC दिला नाही. मग आपण दरम्यानचा संबंध दिलाय त्याच्यावरून काढू शकतो. कसा काढणार आहे? BD अधिक DC बरोबर काय येईल? BC. बघा BD अधिक DC बरोबर काय येईल? BC. B''D''C. BD किती दिले? 7. DC तुम्हाला काढायचे. BC किती दिले तुम्हाला? 20. म्हणून DC बरोबर 20 वजा 7 अधिक 7 तिकडे गेले म्हणजे DC बरोबर किती रे? 13. म्हणजे याची किंमत आपण काढली. किती काढली? 13 काढली. बरोबर. आता रेशो काढण्याच्या 2-3 पद्धती शिकवलेत पण इथे तुम्हाला 3-3 रेशो आहेत. जर पहिल्या पद्धतीने आपण गेलो तर थोडंसं काय होईल? प्रोसिजर लेंथी होईल. बघा इकडे समजा ABD चा पाया BD घेतला आणि ते उंची दाखवली तुम्ही रचना करून कन्स्ट्रक्शन करून तर ती उंची होईल. बरोबर. म्हणजे पाया BD आणि उंची जी काय काढाल ती ADC चा पाया DC आणि जी उंची काढाल ती म्हणजे दोन्ही त्रिकोणांना उंची काय येणार आहे? समान येणार आहे. समजा त्रिकोण ABC चा पाया BC घेतला तर उंची जी काय काढाल ती म्हणजे तुम्हाला पहिल्या प्रकारे प्रत्येक त्रिकोणाचा पाया उंची द्यावी लागेल आणि उंची समान दाखवावी लागेल. किंवा दुसरी एक पद्धत की या तिन्ही त्रिकोणांचा शिरोबिंदू A सामायिक आहे. जर शिरोबिंदू सामायिक असेल तर त्यांची उंची काय येते? समान येते. लक्षात ठेवा. कारण आता आपण पाहिलं की इथे तुम्ही उंची दाखवली तर प्रत्येक त्रिकोणाला तीच उंची येणार आहे. म्हणून दुसरी पद्धत केली तरी चालेल. त्रिकोण ABD triangle ADC and triangle ABC have a common vertex. कॉमन काय आहे? वर्टेक्स. कुठला आहे रे? A. कॉमन वर्टेक्स कुठला आहे? A. ABD ADC व ABC या तिघांनाही सामायिक शिरोबिंदू कुठला आहे? A आहे. कुठला सामायिक शिरोबिंदू? A आहे. आणि B''D''C म्हणजे पाया कसे आहेत त्याचे? एका समान रेषेत. Therefore they have equal height. They have काय लिहाल? Equal height. म्हणजे त्यांची उंची काय येईल रे? समान. म्हणून त्यांची उंची काय असेल? समान असेल. काय असेल? त्याची उंची समान असेल. पुन्हा एकदा बघा. ABD ADC आणि ABC यांना सामायिक शिरोबिंदू कुठला आहे? A आणि त्यांचे पाया एका सरळ रेषेत आहेत म्हणून त्यांची उंची काय येईल? समान येईल. कळतंय का? नक्की समजतंय? उंची समान असेल तर एकदाच आपण गुणधर्म लिहून टाकायचं. कुठला उंची समानचा गुणधर्म आहे बघा?
तिसरा काय आहे, एरियाज ऑफ ट्रायंगल विथ काय सांगितलंय, इक्वल हाइट्स आर proportional to their काय सांगितलंय, करस्पॉन्डिंग काय बेसिस. म्हणजे काय रे, जर उंची समान असेल तर त्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतं. कोणाच्या प्रमाणात, पायांच्या प्रमाणात. मग आपण एक एक गुणोत्तर घेऊया. पहिला गुणोत्तर बघा इथे काय दिलंय ते, एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC बरोबर. आता ABD चा पाया कोणता येईल, BD, आणि ADC चा पाया कोणता येईल, DC. म्हणून डावी बाजू तीच, ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC बरोबर. याची किंमत किती आहे, 7, आणि याची किती आहे, 13. झालं उत्तर. कळतंय. मग आता दुसरं गुणोत्तर इथे लिहूया आपण. दुसरं कुठलं विचारलंय रे, एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल काय दिलाय, ABC. मग ABD चा पाया कुठला आहे रे, BD, आणि ABC चा पाया कोणता आहे, DC. आता फक्त तुम्हाला किमती टाकायची. म्हणजे याचं गुणोत्तर काय येईल, 720 बरोबर का. काय गुणोत्तर येईल, 720. तिसरं काय बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर. ADC चा पाया कोणता येईल, DC, आणि ABC चा पाया कोणता येईल, BC. DC चं उत्तर किती काढलंय, 13, आणि BC चं उत्तर किती काढलंय, 20. कळलं का. याचा अर्थ हेच परत खाली लिहायचे. कळलं. तर अशा प्रकारे आपण काय घेतलंय, प्रश्न दुसरा सोडवलाय. आता आपण लगेच प्रश्न तिसरा सोडवणार आहे. एक्झाम्पल नंबर 3 बघा काय दिले तुम्हाला, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाइट. उंची काय दिले तुम्हाला, समान दिले. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलंय. काय दिलंय, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, आणि काय सांगितलं, इक्वल हाइट, उंची समान आहे. गुणोत्तर दिलंय 2:3. काय दिलंय, 2:3. त्याच्यानंतर बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर. लहान त्रिकोणाचा पाया दिलाय 6 सेंटीमीटर. व्हॉट इज द करस्पॉन्डिंग बेस ऑफ द बिगर ट्रायंगल. तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती असेल. प्रश्न कळलाय. त्याने काय सांगितलंय, उंची समान आहे. काय सांगितलंय, उंची समान आहे. दोन त्रिकोण दिलेत, एक स्मॉलर ट्रायंगल आणि बिगर ट्रायंगल. म्हणजे लहान त्रिकोण आणि मोठा त्रिकोण, त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिलंय 2:3. म्हणजे लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ 2 आणि मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आलं, 3. त्याच्यानंतर लहान त्रिकोणाचा पाया दिलाय आणि काढायचा काय, मोठ्या त्रिकोणाचा पाया. पण त्याने काय सांगितलंय, इक्वल हाइट, उंची कशी आहे, समान आहे. म्हणजे तुम्ही काय लिहाल, पहिल्यांदा इक्वल हाइट. इक्वल हाइटचा कुठला आहे आपला, हा बघा, हा तिसराच. एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ काय लिहिणार, इक्वल हाइट्स, म्हणजे उंची समान असेल, आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग काय लिहिणार, बेसिस. म्हणजे उंची समान असेल, उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात असतात. बरोबर. मग आता म्हणून काय लिहाल, एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल. बरोबर. नावं दिली नाहीत आपण, नावं द्यायची असेल तर एबीसी पी क्यू आर म्हणून सोडवा. आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये एका एक्झाम्पलला नावं दिली नव्हती, तर आपण काय घेतलं होतं, त्रिकोण एबीसी आणि पी क्यू आर. आणि एरिया ऑफ काय लिहाल, बिगर ट्रायंगल, म्हणजे मोठा त्रिकोण आणि लहान त्रिकोण, इज इक्वल टू, उंची समान आहे, मग कुणाच्या प्रमाणात येणार आहे, पायांच्या प्रमाणात. म्हणजे काय लिहाल,
बेस लहान त्रिकोणाचा पाया, बेस ऑफ द स्मॉलर ट्रायंगल आणि डिवायडेड बाय बेस ऑफ द काय लिहा बिगर ट्रायंगल. कळलं? किंवा एबीसी पीक्यू वरून सोडवलं तरी चालेल. आता याचं काय रेशो दिलाय रे 2/3 बरोबर. याचा काय दिले 6 आणि याचा तुम्हाला काय काढायचे आहे बिगर ट्रायंगलचा काढायचे. आपण x बनवूया. मग आता तिरकस गुणाकार करा. काय येईल सांगा 2 गुणिले x बरोबर 6 गुणिले 3. म्हणून x बरोबर 6 गुणिले 3 भागिले काय ना 2. म्हणून x बरोबर आता 2 ने भाग घालवा किंवा काय कराल दोघांची काय करायचा गुणाकार भागिले 2. म्हणजे काय कराल एक तर बेके बे बेत्रिक 6 3 त्रिक 9 किंवा 6 त्रिक 18 18 भागिले 2 म्हणजे x बरोबर किती 9 सेंटीमीटर. म्हणून आन्सर लिहायला विसरायचा नाही. काय विचारलंय त्याने द करस्पॉन्डिंग काय विचारलंय बेस ऑफ द कोणाचा बिगर ट्रायंगल म्हणजे मोठ्या त्रिकोणाचा काय विचारलंय संगत पाया बरोबर किती आला 9 सेंटीमीटर. सेंटीमीटर लिहायला विसरायचं नाही कारण त्याला अर्धा मार्क असतो. कळलं? मी तुम्हाला त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिले एक काय दिले तुम्हाला बाजू हे दिले पाया दिलाय तर दुसरा पाया काढायला सांगितलं आणि उंची काय सांगितली होती त्याने समान सांगितली होती. मी गुणधर्म कुठला वापरला उंचीचा. हे चारही गुणधर्म तुमचे तोंडपाठ पाहिजेत कारण परीक्षेमध्ये तुम्हाला ते पूर्ण लिहायचे तर तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळतील. कळतं ना? फक्त इक्वल हाईट इक्वल बेस असं लिहायचं नाही. त्या प्रमेयासाठी ठीक आहे पण आता मात्र तुम्हाला पूर्ण गुणधर्म लिहिला तर काय होतं चांगले इम्प्रेशन पडताना चांगले मार्क्स मिळतात. कळलं? तर अशा प्रकारे एक्झाम्पल 3 झालंय. आता आपण एक्झाम्पल 4 पाहणार आहोत. एक्झाम्पल नंबर 4 बघा काय दिलंय त्रिकोण एबीसी मध्ये कोण एबीसी 90 दिलाय आणि त्रिकोण डीसीबी मध्ये कोण डीसीबी 90 दिलाय. 90 चा अर्थ काय होतो की AB हा BC ला लंब आहे आणि DC हा सुद्धा BC ला लंब आहे. 90 चा अर्थ काय होतो परपेंडिक्युलर लंब आहे. आणि त्यांनी काय विचारलंय ABC आणि DCB या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारलंय. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB बरोबर किती. मग आपण एक एक त्रिकोण लिहूया. आपण एक प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये लिहित होतो तसं इन ट्रायंगल ABC त्रिकोण ABC मध्ये काय रे बेस कुठला येईल आणि हाईट कुठली येईल बघा. बेस कुठला येईल ABC घेतलाय आपण. ABC मध्ये बेस कुठला येईल BC आणि हाईट कुठली येणार आहे AB. इन ट्रायंगल ABC बेस is BC and corresponding height is कुठली रे AB. कळते का बघ बेस कुठला घेतला आपण BC आणि करस्पॉन्डिंग हाईट कुठली घेतली AB. नक्की कळतंय ना? पाहिजे तर हा त्रिकोण वेगळा तुमच्या लक्षात येण्यासाठी काढतो. बघा आता तुमच्या लक्षात येईल ABC हा AB लंब BC म्हणजे BC पाया झाला आणि AB काय झाले उंची झाली. आता दुसरा त्रिकोण कुठला दिला इथे प्रश्नामध्ये बघायचं इन ट्रायंगल DCB काय येईल रे बेस कुठला येईल बेस इज परत BC चे ना अँड करस्पॉन्डिंग हाईट म्हणजे संगत उंची. करस्पॉन्डिंग हाईट म्हणजे संगत उंची काय लिहिते DC काय आली DC म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया BC आहे आणि याचा सुद्धा पाया BC आहे. पाया BC पाया BC समान म्हणजे काय झालं इथे इक्वल बेस आणि इक्वल बेस असेल तर आपला गुणधर्म तयार आहे. कुठला इक्वल बेसचा बघा इथे एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ काय equal bases are proportional to their corresponding काय येणार आहे heights. म्हणजे पाया समान असेल
तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कोणाच्या प्रमाणे देतं? उंचीच्या प्रमाणात. म्हणून काय येईल रे? कोणाचं गुणोत्तर विचारलंय? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल डीसीबी बरोबर पाया समान आहे म्हणजे उंची याची काय येणार? AB आणि याची उंची काय येणार? DC. डावी बाजू तीच. AB किती दिले? 6 आणि DC किती दिले? 8. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB बरोबर काय रे? 2 त्रिक 6 आणि 2 चौक 8. अशा प्रकारे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर किती आला आपला? 3:4. तर इथे आपण चौथं एक्झाम्पल झालंय. याच्यानंतर आपण पुढे 5वं एक्झाम्पल घेणार आहे.